अकोल्यात गोवंश तस्करी करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी ऑपरेशन प्रहारद्वारे मोठा घाव घातला आहे। बोलेरो पिकअपमधून 149 कातडी आणि 27 चरबीचे पिपे जप्त करण्यात आले असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील अमरावती महामार्गावर पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठी आणि धडकी भरवणारी कारवाई केली आहे। बोलेरो पिकअपमध्ये चक्क 149 गोवंश कातडी आणि 27 पिपे गोवंश चरबी वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून ही अवैध तस्करी उघडकीस आणली। वाहनातून जवळपास 21 क्विंटल कातडी आणि 810 किलो चरबी सापडली असून याची एकूण किंमत अंदाजे 5,40,000 रुपये इतकी आहे। अकोल्यातून अमरावतीकडे ही वाहतूक सुरू असतानाच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला। या कारवाईत मोहम्मद शेख आरिफ वय 20 वर्ष आणि मोहम्मद हाशम शेख कासम वय 38 वर्ष यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून अकोला पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात आपली कठोर भूमिका अधोरेखित केली आहे। या प्रकारच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अधिक तीव्र आणि प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत। अकोल्यात ही कारवाई प्रबळ संदेश देणारी ठरली असून समाजातही या मुद्द्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे।